दुःख पावाल पुढील पेना आता जागा रे भाईनो जागा चोर निजल्या नाडोनी भागा आता नकारे भाई नकारे आहे गाठी ते लुटवू लोकारे आता जागा रे भाईनो जागा चोर निजल्या नाडोनी भागा तुका म्हणे एकाच्या घाये कारे जाणोनी न धरा भय आता जागा रे भाईनो जागा चोर निजल्या नाडोनी भागा शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञान देव पाये शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञान देव पाये शिव तो निवृत्ती विष्णु ज्ञान देव पायी शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञान देव पाये सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्त भये सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्त भये धन्य 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 निवृत्ती राया धन्य 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 निवृत्ती राया धन्य 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 निवृत्ती राया ओ धन्य 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 निवृत्ती राया शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञान देव पायी ओ शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञान देव पाये शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञान देव पायी शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञान देव पाये सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई धन्य 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 निवृत्ती राया धन्य ज्ञान देव सोपान सखया धन्य 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 निवृत्ती रायो धन्य 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 सोपान तो संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदव सन्नास्त्वयि गिरः अथा वाच सर्वस्वमति परिणामावधिगृणन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः अतुलित बलधामं हेमशैलावदेहं दनुजवन कृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रियभक्तं वातजातं नमामि मस्तके पायावरिया वारकरी वारकरी संताचा कहे पायावरियो वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा हे मस्तक हे पायावरी वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी आता जागा रे भाईनो जागा आवाज द्या आता जागा रे भाईनो जागा चोर निजल्या नाडोनी भागा आता
जागा रे भाईनो जागा. संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्या श्री महाराजांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांचा अत्यंत गोड, अत्यंत प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा मानव जातीला हिताच्या ठिकाणी जागवणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला सगळ्यांना श्रुत आहे, माहिती आहे, एका नैमित्तिक कारणाच्या निमित्ताने होऊ घातलेली एक दिवसीय कीर्तन सेवा आपण माझ्याकडे सुपूर्द केलेली आहे. थोडे उभे मॉनिटर वाढवा, बाकी छान लावलंय तुम्ही. आता प्रातस्मरणीय वैकुंठवासी विठ्ठल अंबादास जगताप अर्थात विठ्ठलप्पांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या स्वकीयांनी, त्यांच्या आप्तजांनी या गोड कार्यक्रमाचं केलेलं हे नियोजन आहे. विठ्ठलप्पांचा संपूर्ण परिवार, त्यामध्ये त्यांचं कुटुंब, त्यांच्या पत्नी कौशल्या विठ्ठल जगताप, त्यांचे 4 सुपुत्र आदरणीय बाळासाहेब, आदरणीय बापूसाहेब, आदरणीय संतोषराव आणि आदरणीय सतीशराव, 2 सुकन्या, त्यामध्ये नंदा धनवडे आणि रुक्मिणी निंबाळकर, पुतणे राजेंद्र, पुतणे विजयकुमार आदी करून सगळीच मंडळी, पुतणी गीतांजलीताई, त्यांची संपूर्ण नातवंड दिनेश, विक्रांत, अनिकेत, अजिंक्य, साक्षी, सई, श्रुती, श्रेयस, रितेश, श्वेता, सौरभ, श्रावणी, काव्या, नातवंड संदीपराव, मुलींची मुलं आहे, दीपकराव, अतुलजी, ऋषिकेशजी, वृषाली, गिरिजा, गिरीश आदी करून संपूर्ण त्यांचं कुटुंब. कुटुंबाची वाटचाल पाहिली तर फार चांगल्या पदावरती काम करणारं विठ्ठलप्पांनी ज्या परिवाराला जीवनाची आचारसंहिता दिली, एका मुलाला समाजकारणात घातलं, त्यांनी गावचं सरपंचपद भूषवलं. आताही मला असं वाटतं ते विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन आहेत. स्वतः बाळासाहेब सामाजिक जीवनात अग्रेसर झाले. त्यांचे धाकटे बंधू बापूसाहेब ते PDCC बँकेमध्ये चेअरमन मॅनेजर म्हणून, PDCC बँकेचं मॅनेजर म्हणून त्यांनी काम बघितलंय, बघतायत. 3 नंबरचे जे संतोषराव आहेत ते पोलीस विभागामध्ये पोलीस उपनिरीक्षक अर्थात PSI पदावरतीच ते काम करतायत. 4 क्रमांकाचे जे सुपुत्र आहेत ते सतीशराव हे गावची शेती बघताय. खरोखर ज्या ज्या विभागामध्ये आपल्या मुलांचा प्रवास व्हावा, तो क्रांतिकारक व्हावा, असं शिक्षण पोरांना देऊन एक चांगलं जगताप कुटुंब नावारूपाला आणण्याकरता विठ्ठल बाबांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांच्या 2 मुली, एक नंदाताई धनवडे आणि एक रुक्मिणीताई निंबाळकर, एक सरापवाडीला आहेत, एक चापडगावला आहे. पुतणे राजेंद्रजी शिक्षक आहेत, विजयकुमार दुसरे पुतणे पणनाधिकारी आहेत. बरं झालं या परिवारात येणं झालं, कोणत्या तरी अधिकाऱ्याशी जीवनात काम पडणारच आहे आपल्याला. गीतांजलीताई रोडे श्रीगोंदा पुतणी आहे. अहो नातवंड बघा तुम्ही, कोणी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, कोणी शेती करत आहे, कोणी तज्ज्ञ आहेत, आपल्या MBBS ला आहे, कोणी स्टुडंट आहे शिकतंय, कोणी MBBS डॉक्टर आहे. आता एम्सला सुद्धा दिल्लीमध्ये त्यांचा एक नातू आहे, मुलीचा मुलगा. खरोखर कौतुक केलं पाहिजे या परिवाराचं. रुक्मिणी त्यांच्या सुपुत्रांनी आदरणीय ऋषिकेश भाऊच ना, ऋषीदादांनी मला मनापासून आग्रह या कार्यक्रम. अरे बापरे, काय हो, काही नाराज आहे का तुम्ही आमच्यावर? तुम्ही सभेला वगैरे अशी सिस्टीम लावत जाऊ नका, कुठं असले की मग ते नाराज होती, जरा स्पीकर नाराज होता, कीर्तनात लागत नाही लवकर आणले की. काय झालं, एक मला परवा सिस्टीम लागत नव्हती. अहो त्यांना म्हटलं तुमची सिस्टीम लागत नाही. अहो तो म्हणे महाराज नुकतीच सभा करून आलो आणि आलं मला जरा उशीर झाला यायला, त्यामुळे ते ताळमेळ. पण काळजी करू नका, अगदी व्यवस्थित लावा.
थोडा आवाज कमी होऊन गेला याचा पुन्हा एकदा. ऋषिकेशरावांनी आग्रह करून अहो आमच्या आजोबांची ही सेवा आहे, ही आजोबांची सेवा तुम्ही स्वीकारली पाहिजे आणि आम्हाला वाढवा ना आवाज उभ्या मॉनिटरचा, उभ्या उभ्या. हां, तुम्ही नकार देऊ नका बस. मोठ्या आग्रहाने मोठ्या प्रेमाने त्यांनी मला इथं निमंत्रित केलं. मी संपूर्ण जगताप परिवाराला मनापासून वंदन करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. महाराष्ट्राचं भजन वैभव कीर्तनाला उपस्थित आहे. गोड यांनी कीर्तनाची आरंभी चाल गायली. संगीत रत्न संगीत अलंकार आदरणीय सदानंदजी महाराज कडुळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. मी सदानंद महाराजांना मनापासून वंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. त्यांच्याच बाजूला आदरणीय महाराष्ट्रातलं दुसरं संगीत रत्न संगीत अलंकार आदरणीय संपतजी महाराज दानवे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. संपत महाराजांना सदानंद महाराजांना विशेष धन्यवाद. मृदंग साथीला महाराष्ट्रातलं मृदंग विश्व तुमच्या या जिल्ह्याचं परिसराचं वैभव म्हणावं लागेल. आमचे ओम महाराज इथं कर्जतवरून या कार्यक्रमातला उपस्थित आहेत. ओम दादांनाही मनापासून वंदन करतो. हार्मोनियम वादक आहे, सगळ्या चापळगावच्या मुलीने, चापळगावून सगळ्या कन्या आलेल्या आहेत. परिसरातली सगळी टाळकरी मंडळी, आपल्या फड परंपरेची सेवा करणारी मंडळी, जिवाळा समूहाचे इथं सदस्य उपस्थित शूटिंगच्या निमित्तानं आहे. तुम्हाला सगळ्यांना मनापासून वंदन करतो आणि संकल्पित वेळेत या अभंगाचा काहीसा भाव काहीसं चिंतन वेळेच्या मर्यादेमध्ये करण्याचा आपणा सगळ्यांच्या साक्षीनं प्रयत्न करतो. विठ्ठल जगद्गुरु तुकोबर यांचा 4 चरणाचा अभंग मी आपल्या समोर म्हटलेला आहे. प्रस्तुत अभंगाचं नियोजन हे पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण साधलेलं आहे. पुण्यस्मरण विठ्ठलप्पांचं आहे असं समजू नका. हे कीर्तन केवळ विठ्ठलप्पान करताय. आप्पांनी आप्पाचं काम आता पूर्ण केलं. आता वेळ आली आहे तुमची आणि माझी. ही वेळ ज्या बॅनरवरती ज्या पोस्टरवरती आप्पांचा फोटो लागला, एक दिवस बसलेल्या प्रत्येकाचा आणि उभं राहिलेल्या प्रत्येकाचा फोटो तिथं लागणारच आहे. कारण या जगताचं युनिव्हर्सल ट्रूथ आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे. काय? मृत्यू अटळ आहे. तुम्ही हिंदुस्थानवर फिरलात, तुम्हाला मंदिर नसलेली गावं अनेक सापडतील, पण स्मशानाची भूमी नाही अशी भूमीच सापडत नाही. स्मशानभूमी नाही सापडत नाही महाराज. प्रेत जाळायला प्रत्येक गावात जागा आहे. डोकं टेकायला नसेल पण प्रेत जाळायला आहे का? या लोकांचं नाव मृत्यू लोक आहे. हा मरणाऱ्यांचा लोक आहे. इथं तीच माणसं जन्माला येतात जे आज ना उद्या मरणार आहे. म्हणून या लोकाला मृत्यू लोक म्हटलं. ज्या दिवशी आपला जन्म निश्चित झाला त्याच दिवशी आपला मृत्यूही निश्चित झालेला आहे. जन्माले बाळ जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ त्याची वाट पाहे काळ वाट पाहे त्याची वाट पाहे त्याची वाट पाहे वाट पाहे हो जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ त्याची वाट पाहे काळ त्याची वाट पाहे काळ जन्माले बाळ वाट पाहे काळ त्याची वाट पाहे काळ वाट पाहे जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ. बाळ जन्माला आल्यापासून तो आपल्यावर दातच खाऊन दात खातो करकरा. तो म्हणतो कधी माझ्या कचाट्या सापडतो आणि कधी मी तुझं मुंडकं दाबतो. काळ आहे महाराज. त्याला या जगताचं संहाराचं काम परमेश्वराने दिलं. हो, जन्माला आलेल्या प्रत्येकाचा ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी मृत्यू निश्चित झाला. मृत्यू टाळता येत नाही पण मृत्यू सुधारवता येतो. मरण टाळता जरी येत नसलं तरी ते सुधारण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे.
आणि तो सुधारण्याचा प्रयत्न म्हणजे तुम्ही करत असलेला चांगुलपणा, संत परंपरेचा हा अट्टहास, काल वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं काळा दिवस आपण सगळ्या महाराष्ट्राने पाहिला. परभणी जिल्ह्यातले 2 मृदंग वादक, एक दत्ता महाराज बोर्डीकर, दत्ता महाराज आणि ते माऊली महाराज, आणि एक ते त्यांचे सोबत सहकारी प्रसाद, नाव प्रसाद त्यांचं, तिघजण कीर्तन झालं आणि मोटरसायकल घेऊन चाललेले. त्या परभणी जिल्ह्यामध्ये त्यांना अज्ञात वाहनाने मागून धडक दिली. तिन्ही मुलं जागेवर संपली. सगळ्या महाराष्ट्रात काळ हळहळ व्यक्त झाली. हो, लोक म्हणायला म्हणतात, म्हणणं बोरा सोपं आहे, महाराज लोक फार पैसे घेतात, गायक फार पैसे घेतात, वादक फार पैसे घेतात. अरे जीवावर रोदार होऊन रोडला प्रवास करता येते आणि तुम्हाला फक्त त्यांचे पैसेच दिसतात. आज 2 घर 3 घरच्या चुली पेटणं थांबल्या. एक वादक तयार व्हायला किमान 10 वर्ष त्याला घासावी लागते, 10 वर्ष खर्च करावे लागतात, तेव्हा एक वादक जन्माला येतो. 10 12 15 वर्ष संगीत क्षेत्रामध्ये उपासना करावी लागते, तेव्हा एखादा गायक जन्माला येतो. बोलणं फार सोपं आहे, पण हरकत नाही, तो स्वतंत्र मुद्दा आहे. पण कधी कोणाचा काळ येईल महाराज सांगता येत नाही. बोठ निष्ठूर आहे मरण. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राठ्याऐंशी, 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फासी, वीर मर गए, पैगंबर मर गए हकीम रोगी, जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी, तीनों लोक पर छत्र बिराजे, लूटा कुंज बिहारी, कहत कबीर सो भी मर गए, रहत कौन बिचारी. कोण राहायला आलंय? जन्माला आलेला असा एकही माणूस नाही की तो म्हणेल मी राहणार आहे. अरे अमर झाले काही अमृत पिऊन, ते म्हणत आम्ही राहू. अमरा अमृत पान करती, शेखी तेही मरोनी जाती, जे कथामृत पान करीती, ते नागविती कडी काळा. इथं अमर झालेले अमृत पिलेले सुद्धा थांबले नाही. काळ आहे तो आपलं आयुष्य संपलं की आपल्याला घेऊन जाणं एवढंच त्याच्याकडं काम आहे. मग हे कीर्तन जाणाऱ्या व्यक्ती करताय असं गृहीत धरू नका. आता वेळ आली तुमची माझी, तुम्ही मी मिळून विठ्ठल अप्पांसारखा कळस जीवनामध्ये साध्य करू. आपलंही कुटुंब असं योग्य व्यवस्थापनाला लावू, योग्य पोटा पाण्याला लावू. विठ्ठल अप्पांचं जीवन जर पाहिलं तर विठ्ठल अप्पा पहिल्यांदा माळकरी नव्हते. त्यांना बिडीचं, सिगारेटचं काय असेल ते मांसाहाराचं व्यसन त्यांच्या आयुष्यामध्ये पूर्व आरंभीच्या काळात आपल्याला पाहायला भेटतात. पण काय माणसाच्या आयुष्यात बदल होतो महाराज. बहिणीकडे गेले श्रीगोंदा तालुक्यात, बहिणीकडे जाऊन तिथं सप्ताह चालू होता, तिथं कीर्तन चालू होतं. पागाचा प्रभाव पडतो कीर्तनाचा. विठ्ठलप्पा तिथे गेले आणि त्यांचे दाजी त्यांना म्हटले, आप्पा आता बस झालं हे, आता जिभेचे चोचले बंद करा आणि तुमच्या कानाला आणि तुमच्या मनाला देवाची चोचले लावा, देवाचा लळा लावा. असं म्हणता बरोबर एका वाक्यात बदल झाला. बहिणीला दाजीला शब्द दिला, इथून पुढं मी व्यसनही करणार नाही, मांसाहारही करणार नाही. ते म्हटलं, अहो पण भरोसा काय. असे तर कितीतरी माणसं म्हणतात व्यसन करणार, पण पूर्वीची माणसं वचनबद्ध होती महाराज, दिलेला शब्द पाळणारी लोक होती जुनी माणसं. विठ्ठलप्पा म्हटले, सांगा तुम्हाला विश्वास होण्याकरता मी काय करू. आता आमच्या गावचा सप्ताह चालू आहे, आम्हाला असं वाटतं तुम्ही महाराजांच्या हातून माळ घाला, आणि तुम्ही जर माळ घातली, तुम्ही वारकरी झाले, तरच ही माळ तुम्हाला जगायला बळ देईल आणि तुमच्या सगळ्या व्यसनाच्या तुम्हाला लांब नेईल. काय विठ्ठलप्पांनी परिणाम करून घेतला आणि गळ्यात तुळशीची माळ घातली. अरे खरा जगताप परिवाराचा उत्कर्ष म्हणजे बहिणीच्या गावला घातलेली विठ्ठलप्पांच्या गळ्यातली माळ आहे. ध्यानात ठेवा. ही ज्या नातवंड नाती मोठ्या मोठ्या पदावर काम करताय, कुटुंबाला दिशा लागते, आलेल्या पैशाचं योग्य व्यवस्थापन लागतं. आणि या पोरांनी मग आप्पांनी कमवलेलं नाव मुलांनी नातवंडांनी त्या नावात भर घालायचं काम केलं. आपल्या बापाने नाव कमवलं ते वाढवता नाही आलं तरी चालेल, पण ते कमी मात्र आपल्याकडून होऊ नये, खाली मात्र त्याचा आलेख येऊ नये. आलेख कुटुंबाचा चढता असावा. काहीचा आलेख उतरती कळा आहे, चढता नाही. बापानं कमवलेलं मातीत घालता, काय त्यांचा झेंडा लावता. ते गमवणारे पोरं बरेच आहे. आमच्या गावाला 8 दिवसापूर्वी पत्ते खेळणाऱ्यांवर रेट पडली. 15-20 पोरं पत्ते खेळत होते. तिथं पोलीस आले आणि पकडलं काहींना, 5-7 जण पकडले. एकाला पकडलं नाही ते पळत सुटलं, एकाला पकडलं नाही
ते पळत सुटलं पोलिसांच्या पुढे. आता पोलिसांना वाटलं याला धरायचं, पण या त्याला धरायला गेलो तर हे सोडतात. ते पळत गेलं, पण कुठं पळत गेलं, पोलिसांच्या गाडीत येऊन बसलं. पोलीस म्हटले लेका या क्षेत्रात इतकी इमानदारी, अरे आम्हाला तुझ्यासारखा चांगला माणूस तर शोधून सापडणार नाही. अरे आम्ही तुला धरलं नाही, आम्ही तुला पकडलं नाही, तू कसा गाडीत येऊन बसला. तो म्हणे साहेब तुम्ही मला गेल्या वर्षी पत्ते खेळताना पकडलं होतं, पण तेव्हा या गाडीत इतकी गर्दी झालती की मला लटकून पोलीस स्टेशनला यावं लागलं होतं. यंदा आपण ठरवलं होतं गेलो तो बसूनच, लटकून बिटकून जायचं नाही. वा धन्य माता पिता तयाची. आता यायचा काय झेंडा बांधता की काय पुरस्कार देता यांना आयुष्यात. अरे माय बापाचं नाव मातीत घालणारे अवलादी तर गावागावात आहे, घरोघरी आहे. जिते बाप को रोटी ना दे वो तो मरे बाद पचताए, मुठभर चावल धाबे पर झोक कर कव्य को बाप बनाय. समाजानं मला या माणसाचा मुलगा म्हणावं, या करता माणसाला माणूस कावळ्याला बाबा 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 करतो, जिवंतपणात मात्र प्रेमानं आपल्या अप्पाला आपल्या बापाला कधी आरोळी देत नाही. ही शोकांतिका आहे. पण कौतुक आहे या जगताप परिवाराचं, हयातीतही सेवा केली आणि पुण्यस्मरणाचा सोहळाही कुटुंबाला साजेसा केला. वैभव संपन्न कुटुंब असेल तर तसाच सोहळा झाला पाहिजे. एक तशा प्रकारचं नियोजन या परिवाराने या ठिकाणी केलेलं आहे. मी तुम्हा सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो. तुम्हाला आईवडिलांचा आशीर्वाद मिळू बाबांनो ही प्रार्थना प्रारंभी करतो. माझ्या चिंतन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारांचा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगाच्या द्वारा तुकोबार आहे मानव जातीला हिताच्या ठिकाणी जागवण्याचं काम करत आहे. तुकोबारांनी समाजाला जागवावं. जिथं जिथं संत आहे तिथंच जागृती आहे. कारण विवेक जिवंत ठेवायचा असेल तर संतांनीच जगामध्ये कार्य करावं लागतं. तोपर्यंत आपल्याला वकिलाचंच ऐकावं लागेल. नाही ऐकलं तर त्रास होतो. आमची गुरुजी म्हणायची एका माणसानं गवताचा भारा सायकलवर ठेवला आणि तो रस्त्याला लागला. रस्त्याला लागल्यावर त्याच्या सायकलवर तो गवताचा भारा उतारावर लागली. सायकल उतारावर लागल्यावर त्याच्या सायकलची ब्रेक गेले. त्यानं अख्खे ब्रेक दाबले, ब्रेक काही लागत नव्हते. पुढे एक बाई होती. तो त्या बाईला आवाज देतो, अरे ओ बाई सारखा बाजूला, तुम्हाला सायकलची धडक बसेल. ओ बाई सारखा बाजूला. अरे काय बाई ओ बाई, अरे भान बाजूला. आता ते बाई तिच्या नवऱ्याचं ऐकत नाही, सायकलवाल्याचं ऐकील. दे आरोळी दे आरोळी, ती काय बाजूला झाली नाही. मागून सायकल आली तिला धडक बसली, पडली ती खाली. अंगाऊन सायकल गवताच्या भाऱ्यासहित. तिचा पाय फ्रॅक्चर झाला. गुन्हा दाखल केला. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. एक वकील बाईचा, एक वकील सायकलवाल्याचा. निकाल सुनावणीची वेळ आली. सायकलवाल्याचा वकील म्हटला निकाल तुमच्याच बाजूने. बाईचा वकील म्हटला बाई निकाल तुमच्या बाजूने. बर बर. साहेबांनी विचारलं जे साहेबांनी, का रे बाबा ज्या सायकलची धडक या बाईला बसली ती सायकल कोणाची होती रे? तो म्हटला माझी होती. अरे मग बिना ब्रेकची सायकल रोडला कशी आणायची? तो म्हणे साहेब सायकलला ब्रेक होते, गवताचा भारा ठेवला तिथपर्यंत ब्रेक होते, रोडला लागलो तेव्हाही ब्रेक होते, पण काय झालं बुवा सायकल उतारावर आली तिथं ब्रेक गेले. बार पण तुझ्या ब्रेकमुळं त्या बाईचा पाय फ्रॅक्चर झाला. तो म्हटला माझा ना इलाज होता साहेब. मग त्या बाईचं नुकसान आता भरून दिलं पाहिजे. त्या सायकलवाल्यानं मान खाली घातली. जज साहेब म्हटले आता काय मान खाली घालतो? अरे त्या बाईचं नुकसान भरून दिलं पाहिजे तरी याची मान खाली. अरे त्या बाईचं नुकसान भरून दिलं पाहिजे तरी याची मान खाली. त्या बाईनं गप बसाव ना. ती बाई म्हणे का रे आता काय दात कीड बसली का तुला? तेव्हा तर लय ओरडत होता बाई बाजूला व्हा, बाई बाजूला व्हा, बाई बाजूला व्हा. जज साहेब म्हटले हा बाई जरा जुलाल दिसते म्हणे. केसचा निकाल आपल्या बाजूने लागेपर्यंत आपण वकिलाचंच ऐकावं. आधार बरा होईपर्यंत आपण
बोला जरा, तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? आजार बरा होईपर्यंत डॉक्टरांचं, घराचं काम होईपर्यंत, कीर्तन होईपर्यंत तुम्ही सगळ्यांनी महाराज, लग्न होईपर्यंत माणसाने आपल्या आई वडिलांचं ऐकावं, पण लग्न झाल्यावर मात्र माणसाने आई वडिलांच ऐकावं, पण जन्मभर मात्र माणसाने संतांचं ऐकावं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तर संत दारोदार आले. माझा ऐका, गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठाई ठेवून भावी ऐका, डोळे झाकोनी रात्र करू नका, काळ करीत बैसला असे लेखा गा. ऐका ऐका, सुलभतेचं साधन. कधी कठीण साधन समोर मांडली आणि मग सुलभतेकडे नेलं. अरे तुम्ही काही करू नका, माझा ऐका, जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे, जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे, तीर्थव्रत यमने मन लगे दैवता धरणे, तीर्थव्रत यमन लगे दैवता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे, आसन मुद्रा ध्यान धारण लगे वाराणसी मरणे, केशव माधव अच्युत वदना होय पातक हरण, केशव माधव अच्युत वदना होय पातक हरण, ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा, ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा, ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा, ओम नमो भगवते अरे कधी वासुदेवाच्या भूमिकेत आले, कधी कधी वासुदेव बनी लोकांनी ऐकलं नाही, वेगळं नियोजन केलं, दारोदार आले आणि रूपक केलं. सांगितलं, अरे बाबांनो ऐका ऐका, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. काय समाज कसा वळवता येईल हाच संतांनी प्रयत्न केला. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. दारोदार आले आणि समाजाला विनंती केली, आळवणी केली, आमचा ऐका आमचा ऐका. संत जागवतात, संत सांभाळतात, संत शिकवतात. या सगळ्या गोष्टीचं नियोजन संतांनी केलं. महाराज या अभंगातही जागृतीचं काम करताय. तुम्ही सुज्ञ असाल तर तुम्ही जागलं पाहिजे. अरे मग काय आम्ही झोपलेलो आहे का? तसे तुम्ही जागेच आहे, पण खरं पाहिलं तर झोपलेलेच आहे. महाराज म्हटले का? अरे निम्मे माणसं झोपलेले, त्यांना आपल्या उद्धाराची दिशा नाही, ज्याला उद्धाराची भूक नाही, आपल्या हिताची जाणीव नाही, ती माणसं जागे असून झोपल्याच जमाय. काय करतात त्यांना? कीर्तन ऐकणारी माणसं खूप आहे, हित व्हावं असं वाटत नाही. कीर्तन कोणालाही करावं वाटतं, मलाही वाटतं कीर्तन करावं, पण मला उपासना नाही ना करावी वाटत, तुम्हाला उपासना नाही ना करावी वाटत. उद्धारा करता केलेली उपासना जागृतीचं लक्ष नाही, ध्यानात ठेवा. जिथं संत विचार आहे तिथंच जागृती, नाही तर हे रहाड गळग कधी थांबणार नाही. पूर्वी गावाला गावकूस असायची, गावकूस. प्रत्येक मोठं गाव, आता या गावाचं नाव काय? कालठण. कालठणला गावकूस, अख्ख्या गावाला कडेकोट बंदोबस्त. त्या कालठणमध्ये घुसायचंही दार एक आणि बाहेर पडायचंही, फोनवर बोलू नका हो माऊली, आणि बाहेर पडायचंही दार एक, आत यायचंही दरवाजा एक, बाहेर यायचंही दरवाजा एक. त्याच गावातून यायचं, त्याच दरवाज्यातून गावात यायचं, त्याच दरवाज्यातून बाहेर पडायचं. एका आंधळ्याला कालठणमध्ये प्रवास करायचा होता, जरा कालठण पाहायचं होतं. मग त्याला काही गावचा दरवाजा दिसत नव्हता, रोडनं बरेच माणसं जायची, पण समाजाला वेळ नाही. त्याने एका माणसाचा हात धरला, हो माझ्यावर उपकार करा, मला जरा कालठणमध्ये घालून द्या, मला जरा कालठणमध्ये काम आहे थोडंसं. तो म्हटला, हो पण मला पुण्यात जायचंय, मला तुम्हाला कालठणपर्यंत पोहोचवायला वेळ नाही. मग पण मी तुम्हाला एक युक्ती सांगतो, तेवढं तुम्ही करा. काय करा? असे फिरा. त्याला असं फिरवलं. बरं आता काय करू? डावा हात द्या, घेतला, इकडं लावा. हा, काय लागतंय हाताला? तो म्हटला, हाताला भिंत लागते. बरं बरं, ही पूर्ण गावाला भिंत आहे आमच्या, या भिंतीला हात लावत 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 पुढे जा. जिथं तुमच्या हाताची भिंत संपली
तिथं गावचं दार आलं असं समजा. तो कालठणचा काय आहे? दरवाजा आहे. त्याला वाटलं सोपं झालं. इथं आंधळ्यानं हात लावला, चालत राहिला. चालता 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 हात लावत 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 प्रवास करता करता पुढं दार आलं पण आंधळ्याच्या पाठीला खास सुटली. आता यानं एक तर चालणं बंद करावं, नाही तर खाजवावं, थोडं थांबवावं, खाजवायचं थोडं थांबवावं. यानं काय केलं, भिंतीवरचा हात काढला, पाठ खाजवायला लागला आणि चालणंही सुरू ठेवलं. चालण्या चालण्यात दार गेलं मागं निघून, पाठीची खास संपली, हात काढला आणि लावला. कशाला लागला तो? भिंतीला. आता पुन्हा फिरायचंय. आता किती दिवस फिरायचंय? जोपर्यंत दरवाजा येत नाही तोपर्यंत फिरायचंय. महाराज म्हणतात, नगर हिंडता जन्म जावो, परिप्रवेशू एका द्वारी रे. अरे नगर हिंडता हिंडता प्रवास करताना गाव एकच आहे, पण एक गाव ते मुक्कामाचं गाव यावं पाठीला खास सुटावी. तसं जागृती या